मला उगीच एवढा लांब राहतात का? पुढच्या आठवड्यात परत न्यायला येईन हा. बरं. जी इच्छा होती तुझ्या हाताचे आणि पायाचे ठसे घ्यायची. कशाला? तुझा आशीर्वाद म्हणून. होय. आता दिवाळीला आले ना परंड्याला मग घेईन. बरं बरं. देशील ना? हो देईल. हे गाईज, वेलकम टू डे 28 आउट ऑफ 100. आजी माझ्याकडे आलेली होती आणि लगेच ती वन डे रिटर्न निघणार होती. छान दिसतंय. किती मजली आहेत गं खरं. 25. बापरे. काल रात्री ताई जिजूंनी येऊन आजीला माझ्याकडे सोडलेलं होतं आणि तिला माझं घर बघायचं होतं. सो एका दिवसातच लगेच आम्ही माघारी फिरलो, कारण तिला मला पुण्यालाही सोडवायला जायचं होतं. पाया पडा आजीला म्हणा. नको लेकराच्या नको. अगं आशीर्वाद असं दे फक्त. असं दे का? जिजू आणि मी दोघांनी आजीचं दर्शन घेतलं. परंड्यात ये, तिथं दिवाळी झाल्यावर परंड्यात ये. बर. अगं दे ना पप्पी. जरा मोठी झाल्यावर म्हणा. पप्पी दिली मला. गोड आहे गोड आहे गोड आहे गोड आहे. चला बाय बाय बाबा. चला आम्ही चाललो आमच्या गावात. आमच्या गावात आजीला सोडवायसाठी जाण्याचं अजिबात मन नव्हतं करत, पण नाईलाज आणि तिला सोडवावंच लागत होतं, कारण तिला जास्त करमत नव्हतं मुंबईमध्ये. अक्षयला सुट्टी नव्हती, दिवाळी ही तोंडावर आली होती, त्यामुळे आम्हाला आज बसने जावं लागलं. जाता जाता आम्ही फूड मॉलमध्ये नाश्ता केला. इडली आणि डोसा घेतला होता, पण नंतर माझं सगळं फूड पॉइझनिंग झालं होतं मला. आणि इकडे बघा पादचारी मार्ग आहे, वाहने सावकाश चालवा. तर पुणेकरांनी तिचं पळवा लिहिलंय. पुणेकरांच्या पाट्या तर फारच फेमस आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आज आम्हाला खूप इरिटेट झालं, कारण आम्ही पुण्यात उतरल्या पाऊस इतका जोरात यायला लागला की मी आणि आजी जराशे भिजलो होतो. घरी आलो, फ्रेश झालो, चहा वगैरे बनवला मामीने, नंतर जेवण केलं आणि देन मी आणि भैया गेलो नुरवीसाठी ड्रेस घ्यायला, कारण आईने सांगितलं होतं माझ्या नावचा नुरवीला ड्रेस घेऊन ये म्हणून. अख्खं मार्केट तुम्हाला लगबगलेलं दिसत आहे. इथे माझा भैया तुम्हाला सर्वांना हाय सुद्धा करतोय. आम्हाला नुरवीसाठी घ्यायचा होता 2 पीस, पण नुरवी इतकी बारीक आहे की तिला 10 नंबरचा 2 पीस सुद्धा मोठा होत होता, त्यामुळे आम्ही घेतलाच नाही. लक्ष्मी रोडला सुद्धा आम्ही खूप फिरलो. आम्हाला वाटलं कुठेतरी आम्हाला तिच्या मापचा 2 पीसचा ड्रेस मिळेल, प्लाझो वगैरे असं, पण शेवटी आम्हाला मिळालंच नाही. एनिवेज देन घरी आलो, पण मार्केट बघू शकताय काय सुंदर दिसत आहे. एक ना एक गोष्ट इथे इतकी छान होती आणि मला तर इकडून बाहेर पडायचं मनच होत नव्हतं. पण नंतर दुसऱ्या दिवशी लगेच मी सकाळी लवकर निघाले, कारण मला मुंबईला यायचं होतं, मला पण कामं होती आणि मला इतकं वाईट वाटत होतं, इतकं रडू येत होतं आजी गेली होती म्हणून. बट ठीक आहे, मी परत एकदा तिला कधीतरी घेऊन येईल, किंवा आता दिवाळीला आईकडे गेल्यावर तर माझी नक्कीच तिची भेट होणारच आहे. आणि जसं की मी सांगितलं, मला फूड पॉइझनिंग झालं होतं. आल्यानंतर माझी हालत खूप बेकार झाली होती. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.